सकाळची मस्त अशी देवपूजा बघा, किती छान एकदम मस्त देवपूजा करून घेतली आहे ही दीदीनं. छान अशी. आणि देवपूजा केल्यानं कसं मन एकदम प्रसन्न राहतंय, घरात असं फ्रेश वातावरण येतंय, खूप छान असं वाटतंय बरं, घर भरून वाटतंय. खूप छान अशी पूजा करून घेतली आहे दीदीनी देवाची बघा. इकडं आणि इकडं अखंड ज्योत पण लावलेली आहे आणि मस्त असं देवपूजा करून घेतलेली आहे. तर घरातली मस्त अशी छान देवपूजा आणि दारातली मस्त असं छान रांगोळी. शुभ सकाळ सगळ्यांना. हे बघा, दीदी निघाली आता तिच्या मैत्रिणीच्या इथं जेवण करायला. हाय का नाही ग? हं म्हणाली आणि मला एकटीला सोडून चालली आहे आणि हं म्हणाली आहे. आणि आता ऑटो घेऊन चालली आहे आणि विजयदादा लातूरला गेला आहे रात्री. आता दीदी एकटीच जाणार आहे जेवायला बाजूच्या गावाला तिच्या मैत्रिणीच्या इथं आणि मला एकटीला सोडून चालली आहे. चल म्हणाली म्हणून, पण कसं राहतंय सांगू का, आमंत्रण एकटीला आले म्हटल्यावर एकटीच जावं लागतंय जेवायला आणि मला कसं जमतंय बरं. तिनं बकळ म्हणाली आहे चल म्हणून, तसं नाही जमत. तर आता निघाली आहे आणि चांगलं येते बरं तिला ऑटो चालवायला, मस्त शिकली आहे आणि नर्स आहे बरं, डॉक्टरीन बाई आहे. हे बघा निघाली बघा. आता ऑटो वळवून आणणार आहे तिकडं जाऊन पलीकडं. हे बघा ऑटो वळवायला गेली आहे बघा. वळव. वळवली बघा आता. छान असं मस्त चालवती आहे बरं ऑटो. यायली आता मला चल म्हणाली. आता किती शानी आहे बघा, आता मला चल म्हणाली आहे. आ नाही नको, जा जाऊन ये, दमानं जा आणि दमानं ये, लई काही उशीर करू नको. हां फोन कर तिथं गेल्यावर. हां जाऊन ये. फोन कशाला लावलीस? फोन कशाला लाव भैयाला? मग त्याला कशाला लावलीस फोन? दमानं जा. हां दमानं जाऊन या. भावाला फोन करून सांगायले ऑटो घेऊन चालली म्हणाली. गेल बघा. बाय बाय. आली बघा दीदी, आली बघा, आली बघा, आली बघा, आली बघा, आली बघा. खाऊन आली बघा शिरखुंबा. शिरखुंबा खाऊन आली मस्त आता रट्टावून. हां म्हणाली. आणि अगं काय तर टेकन लाव. नाही नाही लाव लाव. आई लय कठीण आहे बाबा, सोबतच घेऊन गेली आहे घरून. म्हणजे ते हँड ब्रेक नाही त्याच्यामुळं सोबत घेऊन गेली आणि सोबतच घेऊन आली आहे दगड पण उट्ट्या लावायच्या ऑटोला. हां जाऊच हो. आता आम्हाला बाहेर जायचे दिवणीला किराणा आणण्यासाठी आणि परत दीदी पण सहलला जाणार आहे. सहलला जाण्यासाठी म्हणजे चिवडा वगैरे करून देण्यासाठी. तर आता मला भांडे पण घासायची तर
आता भांडे घासून घेते